सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते महेश अण्णा कोटे यांचं प्रयागराज येथे आज जे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते बातमी ऐकताच खरं तर विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा माहिती घेत गेलो तेव्हा कळलं की ही परिस्थिती ऐकलेली सत्य आहे. आणि महेश अण्णांच्या आत्म्यास शांती लाभो हेच आमच्या प्रधानी कुटुंबियाकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परंतु सोलापूर शहरातला एक राजकारणातला धुरंधर असा नेता, प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणारा नेता म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली होती, असा नेता आज आमच्यापासून दुरावला गेलेला आहे. आम्ही ज्यावेळेला महापालिकेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मी त्यांच्याशी 2-4 वेळा माझी भेट झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीच्या मागं राहण्याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन किंवा शब्द दिलेला होता. आणि कधीही भेटलं तर तुम्ही घाबरू नका, आपण सगळेजण येणाऱ्या काळात सुद्धा आपण एक राजकारणामध्ये सोलापूर शहरामध्ये सगळेजण मिळून एक फळी निर्माण तयार करूया आणि आपण असंच काम पुढे चालू ठेवूयात असं त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं होतं. परंतु दुर्दैव म्हणायचं की आज अण्णा आपल्यातून निघून गेले. राजकीय एखादे अनुभव किंवा आठवण आहे? आता अशा खूप काही आठवणी आहेत. मागच्या वेळेला मला सांगणं सुद्धा फार वाटतंय की त्यांच्यावर आम्ही कमी वेळात त्यांच्यावर काम केलं, परंतु असा मी नेता बघितला नाही. एक नेहमी आमच्या मोकाशी परिवारासोबत नेहमी आम्हाला साथ दिलेत. आम्ही एकनिष्ठ कोटे परिवाराचे समर्थक आहोत की गेले 2006-07 पासून माझे मोठे बंधू व आम्ही त्या कोटे परिवारातील निष्ठावंत म्हणून आम्ही कार्य करत आहोत. अण्णा जे जे म्हणेल ते आम्ही करत आहोत. ह्या इलेक्शनला माझा मोठा अनुभव म्हणजे अण्णांनी मला की अपक्ष म्हणून फॉर्म भरायला सांगितले होते आणि केवळ मी अपक्षमध्ये फॉर्म भरून देखील अण्णाच्या सोबत कायम मी त्यांच्या पाठीशी राहिलो. त्यांच्या पदयात्रेमध्ये व त्यांच्या सभेमध्ये व त्यांच्या घरोघरी इलेक्शन मध्ये आमचं सहकार्य राहिलेलं आहे व अण्णा म्हणेल तसं आम्ही आम्ही मोकाशी कुटुंबावर राजकीय या ह्याच्यामध्ये पूर्ण पोकळी झाली आहे. या शहर उत्तर मध्ये पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीयामध्ये लय मोठा पोकळ निर्माण झालेले आहेत. हे भरून काढण्यासाठी लय कष्ट करावं लागेल, जेणेकरून या अण्णाच्या आमचे सर्व कार्यकर्ते सध्या आज खूप मोठ्या दुःखाच्या संकटामध्ये आहेत. महेश अण्णा माझे मित्र होते. 15 ते 20 वर्षापासून आम्ही एकमेकांचे मित्र असून कुठल्याही कामात असू दे, एक मला असं वाटतंय सोलापूर महानगरपालिकेचा अभ्यासू हरपला असं मला वाटतंय. आज कोटे कुटुंबामध्ये असला अपघात झाला की त्या कोटे कुटुंबामध्ये सामील असून देवानी आज त्यांचं मरण म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आज कुंभमेळाव्याच्या ठिकाणी त्यांचं हे झालं असं नशीब कमी लोकांना येतंय. कारण का महेश अण्णाने सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांचं चांगलं काम केल्यामुळं आज त्यांना असलं मरण आलं. त्यांच्या आत्म्याला शांती लागो. माझ्यासाठी जर अण्णा माझ्या आर्थिक बाजूसाठी त्यांनी कामं केलेत. मला असं दुःख होतं की मला त्यांच्याबद्दल काय सांगावं असं. त्यांच्या आत्म्याला शांती एवढं सांगून मी दोन शब्द